सर्वांना नमस्कार. मी नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे 2, जो या पर्यावरण विषयक प्रस्तावित पर्यावरण विषयक सुनावणीचा आयोजक या नात्यानं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मेसर्स अदानी रिन्युएबल एनर्जी 52 लिमिटेड या प्रस्तावित प्रकल्पाच्या दिनांक 21/8/2024च्या प्रस्तावित पर्यावरण विषयक जनसुनावणीच्या अगोदर आपण पूर्वचर्चेसाठी आपल्या सर्व परिसरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे नागरिक, त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या विविध मार्गातून जी निवेदने प्राप्त झाली त्या निवेदनाचा सर्वांकष विचार करून आजची ही पूर्वचर्चा तयारी आणि बैठक माननीय श्री शरददादा सोनवणे साहेब, विधानसभा सदस्य जुन्नर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. या आजच्या सुनावणी म्हणण्यापेक्षा आजच्या बैठकीसाठी सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित आपल्या आंबेगाव मंचरच्या प्रांताधिकारी तांबे मॅडम, तहसीलदार जुन्नरचे रणजित भोसले साहेब, त्याचबरोबर अंजनावळी ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे सर्व सदस्य, पदाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील साहेब, आमच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे साहेब, त्याचबरोबर सर्व स्थानिक भागातील सर्व सन्माननीय नागरिक, सन्माननीय ग्रामस्थ, विविध सामाजिक, राजकीय, सामाजिक सर्व संस्थेचे, संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, या सर्वांचं पुनश्च एकदा आजच्या या अंजनावळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामदैवत मारुती मंदिरामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि माननीय अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने आजच्या बैठकीला सुरुवात करतो. मेसर्स अदानी रिन्युएबल एनर्जी 52 लिमिटेड यांच्या प्रस्तावित माळशेज घाट बोरांडे उदंचन प्रकल्प 1500 मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मितीसाठीचा हा प्रकल्पाचा प्रस्ताव हा वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे दाखल झालेला होता. त्या अनुषंगाने सदर प्रकल्पास टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणून जी मान्यता त्यांच्याकडून मिळालेली आहे ती त्यांना दिनांक 23/6/2025 रोजी प्रदान करण्यात आलेली आहे आणि टर्म्स ऑफ रेफरन्स यानुसार सदर प्रकल्प प्रवक्त्याने ज्या ठिकाणी हा प्रस्तावित प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण विषयक सद्यस्थिती आणि त्या प्रकल्पाच्या आल्यानंतरच्या पर्यावरण विषयक स्थितीबाबतची जी काही अभ्यास करून अहवाल तयार करायचा आहे त्या अहवालास अनुसरून टर्म्स ऑफ रेफरन्स मधील ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी व शर्तीनुसार त्यांनी त्या भागातला पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तयार करायचा आहे आणि तो सदरचा अहवाल जो प्रस्तावित आहे ड्राफ्ट मध्ये, नमुन्यामध्ये आहे, त्या नमुन्यानुसार तो अहवाल त्या प्रकल्प प्रवक्त्याने तयार करायचा आणि सदरचा अहवाल तयार केल्यानंतर तो आमच्या मंडळाच्या मुख्यालयात सादर करायचा आणि मुख्यालयातून तसा तो आदेश, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडे सदर प्रकल्पाची प्रस्तावित जनसुनावणी घ्यावी असा हा त्यातील पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना 2006 मधील जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आपल्याला त्या वर्गवारीनुसार ती पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी घेणे बंधनकारक केलेलं आहे आणि त्यानुसार सदरच्या सुनावणीमध्ये फक्त त्या प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक दृष्टिकोनातूनच आपण ती सुनावणी आयोजित करतो की त्या प्रकल्पामुळे सद्यस्थितीतील अस्तित्वातील पर्यावरण विषयक सद्यस्थिती काय आहे, प्रकल्प सुरू झाल्यानंतर भविष्यामध्ये त्या प्रकल्पामुळे पर्यावरणावर काय आघात होतो का, त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो का, सद्यस्थितीमध्ये तिथले जल, वायू, हवा, ध्वनी प्रदूषण, घातक अघातक कचरा
इत्यादी बाबतची स्थिती काय असेल त्याचा सर्वांकष विकास करून शासनाने ज्या अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत त्या अटी व शर्तीनुसार तो अहवाल तयार केला जातो आणि सदरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पर्यावरण जनसुनावणी समिती यांच्या मंजुरीनंतर त्या प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणीची तारीख निश्चित केली जातं, त्याचं स्थळ निश्चित केलं जातं आणि त्यासाठी त्या सुनावणीपूर्वी 30 दिवस अगोदर वृत्तपत्रामध्ये इंग्रजी आणि मराठी या भाषेमध्ये आपण जाहीर प्रसिद्धीकरण देतो. त्यानुसार आपण 21/8/2026 ची तारीख गृहीत धरून 22/7/2026 रोजी आपण मराठी आणि इंग्रजी या भाषेमध्ये स्थानिक वृत्तपत्रामध्ये म्हणजे एक इंग्रजी की जो व मोठ्या स्तरावर असेल द हिंदू टाइम्स आणि त्यानंतर दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये मराठी या भाषेमध्ये आपण जाहीर प्रसिद्धीकरण केलं होतं आणि त्या प्रसिद्धीकरणामध्ये आपण एकच विनंती करतो की प्रकल्पाच्या परिसरातील 10 किलोमीटर व्यासातील परिघातील जे काही स्थानिक नागरिक आहेत, प्रकल्पामुळे बाधित होणारे नागरिक आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत, प्रकल्पाच्या बाजूचे आहेत, त्यामध्ये स्थानिक सर्व पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ञ आहेत, या सर्वांचे जे काही टीका टिप्पणी आक्षेप सूचना ज्या काय आहेत त्या सूचना टीका टिप्पणी आपण 21/8/2000 पूर्वी संबंधित ज्या ज्या ठिकाणी हा प्रकल्प अहवाल जनतेच्या अभ्यासासाठी ठेवला जातो त्या ठिकाणी किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे किंवा 21/8/2026 रोजी म्हणजे सुनावणीच्या वेळेला आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून तिथे लेखी अथवा तोंडी निवेदन देऊन आपल्या टीका टिप्पणी आक्षेप सूचना ज्या काही असतील त्या नोंदवायच्या आहेत. आम्ही आवाहन केल्यानंतर 22/7/2026 ला ज्यावेळी आम्ही वृत्तपत्रामध्ये ह्या सुनावणीबाबतचं आवाहन केलं त्यानंतर सर्व परिसरातील सर्व तालुक्यातील विविध नागरिक जनता ग्रामस्थ त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि विविध पर्यावरण विषयक क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती त्यांच्या संस्था त्याचबरोबर लोकप्रतिनिधी कृती समिती यांच्या वतीनं आम्हाला भरपूर अशी निवेदनं प्राप्त झाली. सदरची निवेदनं माननीय तहसीलदार, माननीय पोलीस विभाग, माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, माननीय अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी त्याचबरोबर माननीय आमदार महोदय यांच्या सर्वांच्याकडून आम्हाला ती लेखी निवेदनं प्राप्त झाली आणि या सर्वांचा सर्वांकष विचार करून की आणि त्याचबरोबर 9/8/2026 पासून जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाचाही सर्व प्रकारे विचार करून माननीय आमदार महोदय आणि माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पर्यावरण समिती यांची सर्वंकष अशी चर्चा होऊन आजची ही पूर्वचर्चेची बैठक आपण आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये आपण सुरुवात करताना सर्वप्रथम प्रकल्पाचे जे प्रवक्ते आहेत ज्या काही आपल्या मनामध्ये शंका आहेत त्या शंकेचं निरसन करण्यासाठी जो प्रस्तावित प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा सर्वांकष सर्व दृष्टीने विचार करून तसा तो सादरीकरण मराठीमध्ये आपण करतोय. प्रकल्पाच्या प्रवक्त्याने जे सादरीकरण केले ते सादरीकरण आपण लक्ष देऊन ऐका. आपल्या ज्या काही टीका टिप्पणी आपले स्वतःच्या नोंदी ठेवा आणि त्या नोंदी ठेवून ज्यावेळी त्या सादरीकरणानंतर आपण प्रत्येकाने आपला प्रश्न विचारायचा आहे. मला वाटते 21/8/2026 ची जी सुनावणी आहे त्या सुनावणीच्या पूर्वीच आपण एकत्र एवढ्या मोठ्या संख्येने जमला आहात, आपलं स्वागत आहे. कुठलाही प्रस्तावित प्रकल्प आपल्या ठिकाणी येत असताना त्या प्रकल्पामध्ये नागरिकांनी दक्ष राहणं, नागरिकांची जी काही कृती आहे, नागरिकांची विचार टीका टिप्पण्या सूचना ज्या आहेत त्या सूचना आपण मांडणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यानुसार सादरीकरण पूर्ण ऐकून घ्या, सविस्तर त्याची माहिती ऐकून घ्या, त्याचं टिप्पण ठेवा आणि ते झाल्यानंतर माननीय अध्यक्ष महोदय बोलतील, माननीय तहसीलदार आपले तहसीलदार साहेब, माननीय प्रांत अधिकारी आहेत, या सर्वांच्या त्या अनुषंगाने जे प्रश्न असतील त्यानुसार त्याचं निरसन केलं जाईल आणि मग आपण चर्चा करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची ही बैठक पार पाडायची आहे. आपला प्रश्न व्यवस्थित मुद्देसूद असावा, आपला मुद्दा भरकटत जाऊ नये, एकाच प्रश्नाचं रिपिटेशन होऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण प्रत्येक तोच प्रश्न जर आपल्याला रिपीट आला तर तो त्याचं वेळ आपल्याला जो आता उपस्थित जनसमुदाय आहे त्या प्रत्येकाला त्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून पुनश्च एकदा आपल्याला आता विनंती करतो आणि प्रकल्पाचे प्रवक्ते आहेत त्यांना मी अगोदर सादरीकरण करायला सांगतो आणि सादरीकरणानंतर मग माननीय अध्यक्ष महोदय आपल्या मनोगत व्यक्त करतील आणि त्यानुसार आपली पुढं सुरू होईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.